अमुक एखाद्या निवडणुकीमध्ये अमुक एक पक्षाकडून लढलं म्हणजे पराभव झाला म्हणजे आपलं आयुष्य बर्बाद होईल किंवा संपेल अशी एन्झायटी किंवा भीती बाळगणारा मी कार्यकर्ता नाही। त्यामुळे एखाद्या निवडणुकीत कुठल्याही निवडणुकीत मागच्या वर्षी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला तरी सुद्धा माझ्या हडपसरमधल्या नागरिकांवर मतदारांवरचा प्रचंड अभिमान आहे की राज्यातले जे काय 4-4.5 हजार उमेदवार पराभूत झालेत विरोधी पक्षाचे सगळे किंवा अगदी भाजपचे सुद्धा, त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्वोच्च आकडा पराभूत उमेदवारांमधल्या पहिल्या 2-3 मध्ये मी आहे। 1,27,668 मतदारांनी मला या ठिकाणी मतदान केले, भरभरून केले। कार्यकर्त्यांची एक फौज या ठिकाणी त्यासाठी माझ्यासाठी राबली, अर्थात पक्षासाठी राबली, माझ्यासाठी नाही, कारण मी पवार साहेबांचा उमेदवार होतो। शहरात खूप चांगल्या पद्धतीने संघटन बांधण्यामध्ये मला यश आलं। सर्वोच्च नेते असतील, शहर स्तरावरचे नेते असतील, पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मला पाठबळ मिळालं, सहकार्य मिळालं म्हणून मी करू शकलो। मी हा शब्द नाही, त्यामुळे माझ्यामध्ये मीपणा दिसून हे माझं प्रामाणिकपणे प्रांजळ मत आहे। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप छान कष्ट घेतले, त्याच्यामुळे एक चांगला एक पुण्याचं सर्वोत्तम युनिट आहे असा मेसेज राज्याला गेला। त्याच्यामुळे हे यश माझं नाही तर कार्यकर्त्यांचं आणि पार्टीचं आहे। अशा सगळ्या प्रसंगामध्ये मागच्या 10-20 दिवसामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। पार्टी निवडणूक कशी लढवेल, काय लढवेल या संदर्भात मी पूर्वतयारी केली होती। अर्थात मी एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून केली, अगदी जाहीरनाम्यापर्यंत केलेली होती। या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याच अफवांना या ठिकाणी उधाण आलं आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा राजकीय माझा एक जो कार्यकर्ता आहे तो थोडा व्यथित झाला होता। नेत्यांवर नाही, पक्षावर नाही, पण मग आपण नेमकी काय भूमिका घ्यायची, आपला प्रवास कसा असेल पुढचा, या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये प्रचंड द्वंद्व, प्रचंड ट्विस्ट किंवा एकूणच विचारांची घालमेल चालू होती। आणि घालमेल जास्त वेळ राहू नये असं मला वाटतं, कारण की मी कुठला व्यसनाधीन माणूस नाही, त्याच्यामुळे आपण एखाद्या घालमेल कुठल्या तरी प्रकारे थांबू शकतो। अशा प्रकारे माझा तो तसा छंद नाही किंवा माझा तो स्वभाव नाही, त्याच्यामुळे ही घालमेल आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यावर, कुटुंबावर या ठिकाणी येऊन उलटली तर आपण आपलं आयुष्य खराब करून घेऊ का काय, अशा प्रकारचं कदाचित आपल्या शरीरावरती बेतू शकतं किंवा मानसिक आघात होऊ शकतो। अशा प्रकारचं कुठलंही द्वंद्व हे बराच काळ या ठिकाणी अडकून ठेवू नये असं माझ्यासारख्याला वाटलं। आणि म्हणून सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून त्याचबरोबर संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा